आवडते विठ्ठला पांडुरंगी प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञाना हो वैकुंठ पंढरपूर हो वैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञाना निळा म्हणे जाणून संत निळा म्हणे जाणून संत येती धावत प्रतिवर्षे पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञाना अहो स्वामी तुकया देवा यावरील करावा भेद यात्रे अलंका पुरायची ते आवडते विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञाना प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवकांचा ठेवलेला अभंग वैराग्य शिरोमणी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचे शिष्य असणारे पिंपळ निरकर निळोबा यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये निळोबाराय ज्ञानोबारायांच्या यात्रेचं वर्णन करतात आणि अलंकापुरीचा महिमा प्रतिपादन करतात. विठ्ठल प्रतिपादन केलेले आहे. अभंग निळोबारायचा आहे आणि याच्यावर आपल्याला संकल्पित वेळेमध्ये चिंतन सेवा करायची आहे. तत्पूर्वी ज्या निमित्ताने ही कीर्तन सेवा आहे भगवान श्री ज्ञानोबारायांच्या संजीवन सोहळ्यानिमित्त चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी भगवान श्री ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत. खरं तर भगवान श्री ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्याला आपल्याला या ठिकाणी यायला मिळालं हे आपलं फार मोठं भाग्य आहे. गुरुवर्य डॉक्टर बाबा असं सांगत असतात की या क्षणाला आपण भगवान श्री ज्ञानोबारायांच्या अलंकापूर नगरीत आहोत. आपला श्वासोश्वास चालू आहे म्हणजे आपण जिवंत आहोत मेलेलो आहोत नाही हे सर्वात मोठं भाग्य आहे. कारण पाठीमाग कोरोनाच्या काळामध्ये कितीतरी लोक चांगली लोक कोरोनाच्या काळामध्ये निघून गेली पण कोरोनाच्या एवढ्या वाईट काळातूनही आपण वाचून परत भगवान श्री ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्यासाठी अलंकापूरला येऊ शकलो. खरं तरी ज्ञानोबारायांची आपल्यावर कृपा आहे. म्हणजे या ठिकाणी भगवान श्री ज्ञानोबारायांच्या सोहळ्या करता आपण आलेलो आहोत आणि भगवान श्री ज्ञानोबारायांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी आल्यानंतर काही नामस्मरण करावं काही चिंतन करावं म्हणून या सप्ताहाचं आयोजन असतं. आणि या सप्ताहामध्ये आजच्या दिवसाची जी सेवा आहे आजच्या दिवसाची सेवा आमचे गुरुवर्य पूजनीय दादांनी मला या आजच्या दिवसाची सेवा सांगितली. सेवकी करावी सांगितले काम येथे उत्पन्न कामा नाही. सेवकाने फक्त मालकाने आदेश करायचा याप्रमाणे या ठिकाणी सेवा करायची. पूजनीय दादांनी आज्ञा केली या ठिकाणी सेवेकरता वायालो. खरं तर सेवेसाठी जे आता समोर उपस्थित आहेत सगळेच माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत श्रेष्ठ आहेत विद्वान आहेत आणि ज्यांचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त झालेले आहेत अशी सगळी मंडळी आहेत. या ठिकाणी आमचे पप्पा आहेत पप्पांचे आशीर्वाद आम्हाला लहानपणापासून मिळालेले आहेत. इकडे आई आहेत आणि सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला लहानपणापासून मिळालेले आहेत. पूजनीय महाराजांनी आता चालतात पूजनीय बद्दलाती महाराज
ते या ठिकाणी उपस्थित आहेत यांचे हे आशीर्वाद आपल्याला प्राप्त हो. खरं तर तुमच्या समोर मी काय बोलावं, कारण ज्ञानोबा म्हणतात तुमच्या समोर काही बोलण्यासाठी उभा नाही किंवा तुम्हाला काहीतरी ज्ञान सांगण्यासाठी उभा नाही, तर आपल्या पुढे जे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत यांच्याकडून यांच्या समोर बसून आपण जे बोलणार आहोत ते कशा करता बोलायचं ज्ञानोबा म्हणतात. तैसा तुम्हा संतांचा पडियावो कैसे नेतरे आमावय हो या बहुवा अडुया ज्या हो सर्गी करीत. तुमच्या संतांचा कृपा आशीर्वाद मला प्राप्त व्हावा याच्या करता तुमच्या समोर ही सलगी आहे. आमची जी सेवा आहे ती माझ्याकडे दिलेली आहे. खरं तर सेवेसाठी उपस्थित असणारे आता हे सगळे या ठिकाणी गुरुबंधूचे, खरं तर हे घरातच कीर्तन आपल्या घरात ते कीर्तन आहे, सगळे घरचेच आहे. म्हणजे कोण्या वेळेत घेतलं चालतं, मला वाटतं तुम्ही आपण 10 ते 12 घेतला तर चालला, कोणी झोपलं नसतं, बरोबर आहे. तुमच्यामुळे आपण 8 ते 10 घेतलं. आपलं घरचं कीर्तन आहे. या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित असणारे आमचे गुरुबंधू, आमचे हरिभक्त पारायण गायनाचार्य युवराज महाराज ढोळे, संगीत विशारद पूर्ण झालं महाराज, अतिशय गोड गायन युवराज महाराज ढोळे आमचे गुरुबंधू हे या ठिकाणी गायनासाठी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू अनिल महाराज दुबाळे तेही या ठिकाणी मृदंगाची सेवा करण्यासाठी उपस्थित आहेत. आमचे गुरुबंधू हरिभक्त पारायण वैभव महाराज देशमुख त्यांनी खरं तर आज कापल्यामध्ये वरायला पाहिजे होते, ते खाली बसले असो तेही या ठिकाणी गुरुबंधू आहेत. त्याचप्रमाणे हे माझे गुरुबंधू झाले, तसेच आजी हे सगळे उभा असणारे गुरुबंधू सर्जेराव महाराज ते पण आहे, त्यांना ओळखलंच नाही अशा कपड्यात त्यांनी पण उभा राहायला पाहिजे होते. सर्जेराव महाराज तेही या ठिकाणी आहेत. अनेक गुरुबंधू या ठिकाणी येऊन गेले, अनेक गुरुबंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर या घरची सेवा अगदी आनंदात सेवा करायची. खरं तर या ठिकाणी सेवेसाठी आलो आणि तुमच्या समोर काही बोलावं असं नाही. ज्ञानोबा म्हणतात अहो पुनसा आपणची पडविजे पडली तरी माता तुझे का करविले हे चोजनरे हे बाळका माय. पोपटाच्या मालकाने पोपटाला बोलायचं शिकवावं आणि पोपटाला बोलायचं शिकवल्यानंतर पोपट चांगला बोलायला लागला, कौतुक हे मालकानेच करावं. शिकवलेलं कोणी आहे? पोपटाच्या मालकाने शिकवलेलं आहे. ज्याने शिकवलेलं पोपट जेव्हा बोलायला लागतो ना तेव्हा मालक जसा कौतुक करतो त्याप्रमाणे देवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले याला की अवधारे धरू आपुले आपण देवा. ज्याप्रमाणे पोपटाच्या मालकाने पोपटाला शिकवावं आणि त्यानेच परत त्याच्याकडून बोलून त्याचं कौतुक करावं, तसं दादांनीच आम्हाला शिकवलं. आज त्यांच्या समोर त्यांचं ज्ञान सांगायचं आणि कौतुक करून घ्यायचं. विठ्ठल या ठिकाणी आजची सेवा माझ्याकडे आली नाही. आमच्या संकल्पित वेळेमध्ये ज्याप्रमाणे मला ज्ञानोबा बुद्धी देतील त्याप्रमाणे आपल्याला अभंगावर कसं बोलायचं. खरं तर हा अभंग निळोबारायांचा आहे आणि अभंगामध्ये निळोबाराय ज्ञानोबारायांच्या यात्रेचं वर्णन करतात आणि अलंकापुरीचं महात्म्य प्रतिपादन करतात. या अभंगामध्ये अलंकापुरीचं महात्म्य प्रतिपादन केलेलं आहे, यात्रेचं वर्णन प्रतिपादन केलेलं आहे. का बरं? अलंकापुरीचं यात्रेचं महत्व प्रतिपादन काय केलं? कारण कोणतीही गोष्टी कोणतीही व्यक्ती जवळ असून उपयोग नसतो, तर त्या व्यक्तीचं किंवा वस्तूचं आपल्याला महात्म्य कळलं तर त्याचा उपयोग असतो. बघा पूर्वीच्या काळामध्ये एक उदाहरण सांगायचे. एक अतिशय दरिद्र व्यक्ती होता, अतिशय गरीब व्यक्ती होता. सावकाराचं कर्ज त्याच्यावर होतं. कर्ज फेडण्याकरता दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जायचा. हिवाळ्याचे दिवस होते, शेतामध्ये काम करायचा. मग थंडीचे दिवस होते, शेताला पाणी देत होता. पाणी देत असताना अतिशय थंडी वाजायला लागली म्हणून काहीतरी कागद वगैरे पाहावा म्हणून तो रोडवर आला. नेमकं त्या रोडवरून एका सावकाराची गाडी गेली होती आणि सावकाराची एक नेमकं सावकार ते कर्ज वसूल करून आला होता, त्याची एक मोठी थैली त्या रस्त्यावर पडली. कशाची? पैशाची. पैशाची थैली तिथे पडलेली होती. हा रोडवर आला काहीतरी शेक करण्याकरता, पाहिजे शेक उभी करण्याकरता, म्हणून इकडे तिकडे बघू लागला. ती थैली त्याला सापडली. ती थैली त्याने घेतली. घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे कागद होते ते कागद त्याने खाली घुसले. पण हा दरिद्री असल्यामुळे, लक्ष द्या, तो दरिद्री असल्यामुळे त्याने 2000च्या नोटा कधी पाहिल्या नव्हत्या. त्याच्या 2000च्या नोटा होत्या. त्याला वाटलं चांगलं आहे आपल्याला शेक उभी करता, मस्त कागद झाले म्हणून त्याने त्या नोटा घेतल्या, त्याला काडी लावली. काडी लावून त्याच्यावर मस्त शेकत बसला. आता मला सांगा, तो दरिद्री व्यक्ती त्याला गरज कशाची आहे? पैशाची. व्यक्ती दरिद्री त्याला गरज पैशाची. पैसे मिळाले नाही का? पैसे मिळाले त्याला, पण पैसे मिळूनही त्याचा उपयोग त्याला घेता आला नाही. का? कारण त्याचं महत्व कळत नाही म्हणून. विठ्ठल व्यक्ती किंवा वस्तू ही जवळ असून उपयोगाचे नाही, महत्व कळलं पाहिजे. ज्ञानेश्वरीचं उदाहरण सांगतो का? ज्ञानेश्वरीमध्ये जेव्हा कुरुक्षेत्रावर अर्जुन युद्ध करण्याकरता आला,
युद्ध करण्याकरता अर्जुन कुरुक्षेत्रावर आला. युद्ध करण्याकरता जेव्हा समोर त्यांनी सगळं सैन्य पाहिलं, समोर सगळं सैन्य पाहायला लागल्यावर अर्जुन देवाला म्हणायला लागला, तद्रा पश्यत् सर्वार्थ पितॄन् पितामहान् आचार्यान् मातुलां भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य कौन्तेय सर्वान् बन्धून् नमस्कृतान् जेत भीष्म द्रोणादिक जवळचे केली सन्मुख पृथ्वीपती अनेक बहुताहाती येत स्थिर करुणी रथो अर्जुनासे पाहतो भार समजतो कौरवेसी. अर्जुनाने काय केलं, त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर आला आणि समोर उभा असणारे त्याने भीष्माचार्य पाहिले, समोर उभा असणारे त्याने द्रोणाचार्य पाहिले, समोर उभा असणारी कौरवाची सेना पाहिली. ती सगळी सेना पाहिल्यानंतर अर्जुन म्हणू लागला, देवा देख देख, पहा देवा काय बघा म्हणे, हे द्रोणाचार्य माझे गुरु, ज्यांच्याकडे मी धनुर्विद्या शिकलो, हे कृपाचार्य, हे भीष्माचार्य, ज्यांनी मला सांभाळले, हे माझे पितामह आहे. असं भगवान परमात्म्याला अर्जुन जेव्हा बोलायला लागला तेव्हा भगवान परमात्मा म्हणतात, अर्जुन हे सगळे मला माहिती, मला काही नवीन नाही, तूच बघ म्हणे चांगलं. अरे समोर युद्धामध्ये आल्यानंतर समोरचे व्यक्ती आपले बंधूने दिसले पाहिजे, युद्धाला आल्यानंतर समोरचे आपले शत्रू दिसले पाहिजे, तुला तर विपरीतच दिसायला लागलं. जेव्हा भगवान परमात्मा पहिल्या काय संवाद जेव्हा चालू होतो तेव्हा समोरच्याचं बोलणं संपेपर्यंत दुसऱ्यांमध्ये बोलायचं नसतं, त्याला संवाद. नाहीतर मध्ये दुसरा बोलत असेल तर त्याला वाद म्हणतात. ते संवाद चालू होता, तर अर्जुन जेव्हा पहिल्या अध्यायामध्ये सगळं बोलत होता तोपर्यंत भगवान परमात्मा एक शब्दही बोलले नाही. जेव्हा दुसरा अध्याय सुरू झाल्यानंतर अर्जुनाचं सगळं देवाने ऐकून घेतलं की अर्जुन देवाला सांगू लागला, देवा संत वृंद नमस्कारी दे, का घडे तरी पूजी दे, हे वाचून केविनी दिजे सोयवाचा. अर्जुन म्हणतो, देवा घडली तर आपल्या पुढे संतांची देवाची पूजा करावी, पण संतांची देवाची पूजा सोडून त्यांना घरी आणायचं, त्यांनाच मारायचं, हे काय योग्य आहे का? ते योग्य नाही. असं अर्जुन भगवान परमात्म्याला सांगायला लागला. मी जर असं केलं तर काय होईल? अर्जुन म्हणतो, जेथेची या कृपालाही देवरू, तेथेची म्हणे विचारू, तरी काय मी भस्मासुरू. अर्जुन म्हणतो, ज्याच्याकडून आपण विद्या शिकली त्याच्यावरच पुन्हा ती विद्या चालवायची, हे काय भस्मासुर आहे? अशा प्रकारचा अर्जुन जेव्हा बोलायला लागला तेव्हा भगवंताने सगळं त्याचं शांततेत म्हणणं ऐकून घेतलं. आणि त्याचं म्हणणं बोल झाल्यानंतर मग त्या ठिकाणी भगवान परमात्मा बोलायला लागले दुसऱ्या अध्यायामध्ये. श्री भगवान वाच अश्वजानमश्वतस्त्वं प्रत्यावादंशभाषसे गतासुनगतासुष्ट नानुशोचन्ति पंडिताः. अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणायला लागले, अर्जुना पंडितासारख्या गप्पा मारतो म्हणे, तू पंडित नाही म्हणे, गप्पा फक्त पंडितासारखे आहे तुझ्या म्हणे. का? अरे तू सांगायला लागला की मी यांना मारलं तर हे मरून जातील, तू काय स्वतःला सगळ्यात मोठा धनुर्धर समजतो का? तू मारलं तरच मरणार आहे का? अरे तू जरी यांना मारलं नाही एक ना एक दिवस काय होणार आहे? मरणार आहे. की तू एक वदिता आणि सगळं नको हा मरता, ऐसी भ्रांती झाली चित्ता योदेशी. तू मारणारा आहे आणि हे सगळे सैन्य मरणार आहे अशी भ्रांती तुला होऊ देऊ नको. का? तू जरी मारलं नाही तर एक ना एक दिवस हे काय होणार आहे? मरणार आहे. असं भगवान परमात्म्याने सांगायला सुरुवात केली. हे सांगितल्यानंतर भगवंताने दुसऱ्या अध्यायामध्ये सगळं तत्वज्ञान अर्जुनाला सांगितलं आणि सगळं सांगण्यात झालं. तिसऱ्या अध्यायामध्ये अर्जुन देवाला म्हणतो, देवा तुम्हाला सांख्ययोग सांगितला, न्याययोग सांगितला आणि पुन्हा काय म्हणतो? युद्ध कर म्हणतो. अर्जुन देवाला म्हणतो, देवा असं बोलत असताना तुला लाज वाटत नाही? लाजसेना महाभरी तरी सुद्धा बघा कोणाची लाज काढली. अर्जुन भगवान परमात्म्याची लाज काढतो, म्हणतो तुला लाज वाटत नाही असं बोलताना. असं अर्जुन भगवान परमात्म्याला म्हणतो. जेव्हा भगवान परमात्मा हळूहळू 6वा अध्याय, 5वा अध्याय, 6वा अध्याय, 7वा अध्याय सगळे 9वा अध्याय सांगतात. 9व्या अध्यायामध्ये जेव्हा विभूती योग सांगतात तेव्हा अर्जुन म्हणतो, देवा तुझ्या ज्या विभूती मला सांगितल्या ते रूप मला दाखव. मग भगवान परमात्म्याने आपलं खरं रूप विश्वरूप अर्जुनाच्या समोर प्रगट केलं. विश्वरूप जेव्हा प्रगट केलं तेव्हा अर्जुनाने ते विश्वरूप पाहिलं. काय दिसलं अर्जुनाला? ज्ञानोबा वर्णन करतात पहा. प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्ध वेगाः तथैव नाशाय विशन्ति लोकाः नवापि वक्त्राणि समृद्ध वेगाः. ज्ञानोबा जळतया गेली आगवखा माझे घापते पतंगाची झाका तैसे समुद्र लोक देखाये वदनी पडत. पतंग नावाचे किडे ज्याप्रमाणे दिव्यावर उडे घालतात आणि स्वतःचा नाश करून घेतात तसं सगळं जग अर्जुनाने भगवंताच्या मुखात जाताना पाहिलं. आणि अर्जुन घाबरला. देवा तू कोण आहेस? कोण आहेस असं देवाला विचारलं तेव्हा देव सांगायला लागला, लोक क्षयकृत प्रवृद्धो लोकांचा महार तुम्ही प्रवृत्त
ऋते पित्वाम द्वेषन्ति सर्वे ये वस्तुतः प्रत्यनिधि भगवान परमात्मा सांगायला लागले मी काल आहे आणि या संपूर्ण लोकांना मी काय करणार आहे ग्रासून टाकणार आहे अशा प्रकारे भगवान परमात्मा बोलायला लागल्यानंतर अर्जुन घाबरला. अर्जुन म्हटला देवा आतापर्यंत मी तुला ओळखलं नाही, मी तुला आतापर्यंत सामान्य समजत होतो, माझा मित्र समजत होतो, माझा सखा समजत होतो आणि माझा सखा मित्र समजून मात्र मी तुझे फार मोठे अपराध केले. मग अर्जुन देवाकडे परिहार देतो का? अर्जुन फार गोड बोलतो. हे महत्वा प्रसभम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानं तवेदम मया प्रमादात प्रणयेन वापी. अर्जुन म्हणतो देवा सखा इति महत्वा, तुला मी माझा सखा म्हणजे मित्र मानून काय केलं? मया प्रमादात प्रणय. हे कृष्ण हे यादव हे सखेती, हे कृष्णा हे यादवाच्या पोरा, हे गवळाच्या पोरा असं म्हणून तुझी काय केली? विनवणी केली. तुला बोललो जेव्हा मी नाही ते बोललो. मया प्रमादात प्रणयेन वापी, माझ्याकडून प्रमाद घडला, चुकी घडली, मला क्षमा कर क्षमा कर असं अर्जुन म्हणतो. हे प्रकरण रंगवत असताना ज्ञानोबाने फार बोलणं म्हणतो. ज्ञानोबा म्हणतात परिसाची खडवाची जोडला की तोडून अंगी गाडोरा घातला कल्पतरो तोडून केला कुंकुशेता. ज्ञानोबा म्हणतात परिहार देत असताना अर्जुन सांगतो देवा परिसाचा खडक प्राप्त झाला होता. परिसाचा खडक प्राप्त झाल्यानंतर परी जर प्राप्त झाला तर काय केलं पाहिजे? परीस प्राप्त झाला तर त्याला लोखंड लावून सोनं करून घेतलं पाहिजे. पण अर्जुन म्हणतो मला परिसाचा खडक प्राप्त झाला होता, त्याने मी सोनं करून घ्यायला पाहिजे होतं. मग परिसाचा खडक प्राप्त झाला, तो मी फोडला, फोडून काय केला? घर बांधणीच्या पायामध्ये टाकून दिला. अशी माझ्याकडून तुझी उपेक्षा झाली भगवंताला सांगतो. पुन्हा ज्ञानोबा वर्णन करतात चिंतामणीचे खाली लागली तेने वरे ओढाळे ओढाळली तैसी तुझी जवळीक झाडली साकाजीपणे. चिंतामणीचे दगड आम्हाला प्राप्त झाले होते. जो चिंतामणी आपल्याला जी आपण इच्छा करू ते आपल्याला देतो, असा चिंतामणी प्राप्त झाला होता. पण काय केलं आम्ही? अर्जुन म्हणतो चिंतामणी प्राप्त झाला पण तो चिंतामणी घेऊन आम्ही जनावर वाढण्यासाठी त्याचा उपयोग केला. असं देवाला परिहार केला. आणि अर्जुन म्हणतो देवा हे पाठीमागचे अपराध सोडून दे. पाठीमागे तर माझ्याकडून पुष्कळ अपराध झाले, आजचं सांगू का तुला? त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला वर्णन करून म्हणतो अर्जुन हे आदित्य ते पाय पारुकडे कवना झुंज हे केवढे परिपर ब्रह्म तू घडे सारथे केलासी. अरे पाठीमागचं जेव्हा सोडून ते आजच पाहना. हे युद्ध काय फार मोठं होतं का? कशासाठी युद्ध आहे? फक्त राज्य मिळवण्यासाठी. राज्य मिळवण्यासाठी असणारे युद्ध. पण तू साक्षात परब्रह्म असताना तुला सारथी केलं, केवढा मोठा अपराध आहे. असे अनेक अपराध माझ्याकडून झाले देवा, ते सगळे क्षमा कर. पुत्राचे अपराध जरी झाले आगाध तरी पिता साहे निर्गुण तैसे साहे. पुत्राचे अपराध किती झाले तर वडील ज्याप्रमाणे सहन करतात किंवा मित्राचे अपराध मित्र ज्याप्रमाणे सहन करतो त्याप्रमाणे देवा माझे हे सगळे अपराध सहन कर असं अजून कधी म्हणतो? जेव्हा देवाचा खरा महिमा कळतो तेव्हा अजून असं भगवान परमात्मा म्हणतो. म्हणजे जर खरा महिमा कळाला नाही तर देवाची सुद्धा अपेक्षा होते. मग आपण जर तीर्थात आलो तीर्थाचा महिमा कळाला नाही तर तीर्थाची सुद्धा उपेक्षा होईल. मग महिमा कळाला पाहिजे. या अभंगामध्ये निरोगरा महिमा सांगतात की जेणेकरून आपण तीर्थावर आलो ना तीर्थाची उपेक्षा आपल्याकडून होऊ नये, आपल्याला तीर्थाचा महिमा कळायला पाहिजे. यासाठी अभंगामध्ये तीर्थाचा महिमा सांगतात. काय? यात्रा केली पाहिजे. या अभंगामध्ये निरोगरा यात्रा करायचं म्हणतात. यात्रा माणसाने केली पाहिजे. काही काही माणसं जगामध्ये असे की ते घर सोडित नाही. अहो यात्रा केली पाहिजे, फिरलं पाहिजे माणसाने, पुढे नाही फिरलं पाहिजे, तीर्थयात्रेला फिरलं पाहिजे, घर सोडलं पाहिजे. काही काही माणसं जगामध्ये असे आहे की ते तीर्थयात्राच करत नाही, अजिबात घर सोडत नाही. ज्ञानोबराने त्यांचं वर्णन केलं, त्याला घर घुसे माणसं म्हणतात. ते अजिबात घर सोडत नाही. ज्ञानोबरा म्हणतात पहा अशी माणसं काय की जयाची प्रीती पुरी गुंतली असे घरी गंध केसरी भ्रमरे तैसे. ते भ्रमर नाही का? भ्रमर भुंगा. तो भुंगा फुलाचा सुगंध घ्यायला त्या कमळामध्ये गेला तर तो त्याच्यातून बाहेरच येत नाही. तसे काही काही माणसं प्रपंचात गुंतले ते प्रपंचाच्या बाहेरच येत नाही, तीर्थयात्रेला येत नाही, कुठंच बाहेर येत नाही, ते घरातच राहतात. असे काही माणसं. किंवा दुसरं उदाहरण दिलं पहा. सागरेची राशी पैसली डोळे माशी पैसे निस्तीचे तावेशे जयाचे मन. सागरेच्या राशीवर जर एखादी माशी बसली असली ना तिला किती आपण हाणा, ती माशी उडते का? ती माशी उडत नाही. तसे काही काही माणसाला किती यात्रेला चला म्हणा तरी येत नाही. बरोबर आहे का? येत नाही. किती या म्हटले यात्रेला तरी पण काही काही माणसं यात्रेला येत नाही. असे काही काही माणसं का? घरावर त्यांची काय आहे? आसक्ती आहे. ज्ञानोबा असे काही काही माणसं बघा. बेडोग गुंतला कोणी ज्ञानोबाने असं वर्णन केलेलं आहे. मशक गुंतला शेपुडी भरू सबळ गुढी रुतला पंक्ती.
ज्याप्रमाणे जनावर चिखलामध्ये फसून बसावे तसे काही काही माणसं घरामध्येच बसलेले. ज्ञानोबरात असे जे माणसं आहे ना की जे घरातून निघतच नाही, जे सारखं घरीच राहतात तीर्थयात्रेला येत नाही, असे माणसं मेल्यानंतर त्याच घरामध्ये साप होणे असं नाही फाटी त्या घरामध्ये ते काय होतात, साप होतात. त्याच्यामुळे तीर्थयात्रा केली पाहिजे, माणसाने फिरलं पाहिजे. पण काही माणसं तीर्थयात्रेला येत नाही. मला 60 वय झालं 70 वय झालं अशा माणसाला जर आपण भेटलं ना, त्यांना म्हटलं ना का हो तीर्थयात्रेला आलं पाहिजे, ज्ञानोबराच्या वारीला आलं पाहिजे, पंढरपूरला वारीला आलं पाहिजे, काय वारीला दिसत नाही. ते म्हणतात महाराज आमचं वय 70 झालं, आता 70 पर्यंत आमचं वय गेलेलंच आहे. मला तीर्थयात्रेला काय हरकत आहे? ते म्हणे आता 70 वर्षापर्यंत तीर्थयात्रेला आलो नाही म्हणे, आता थोडंसं आयुष्य राहिलं, थोडशा आयुष्यामध्ये तीर्थयात्रेला कशाला कलंक घ्यायचं. म्हणजे एवढे दिवस तर आला नाही, पण आता थोडे दिवसासाठी आला तर पुन्हा कलंक कशाला लावून घ्यायचा. म्हणजे असे काही माणसं आहेत तीर्थयात्रेला अजिबात येत नाही. गुरुवर्य मामासाहेब असे सांगायचे, गुरुवर्य मामासाहेब असे म्हणायचे की जो मनुष्याला भगवान परमात्माने नरदेह दिलेला आहे, असा अमूल्य असा नरदेह आपल्याला दिला, महाराष्ट्रात जन्माला आला, ते म्हणायचे महाराष्ट्रात जन्माला आला असेल पंढरपूरची वारी, आळंदीची वारी, ज्ञानेश्वरी आणि गाथा हे वाचल्याशिवाय मरू नये. आणि हे जर केल्याशिवाय जर मरत असेल तर मेल्यानंतर माणूस मेला असेल. म्हणजे दगडाचा त्याच्यात काय फरक आहे बरं? भगवान परमात्मा म्हणतात ज्ञानेश्वरी मध्ये, तैसे माझी भक्ती विना जळते जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसते काय. पृथ्वीवर दगड राहतात, हाही राहतो, काय फरक आहे? दगड कुठे हलत नाही, कुठे जात नाही, हाय माणूस कुठे तीर्थयात्रेला जात नाही, एका जागा राहतो. दगडाचा त्याच्यात काय फरक आहे? काहीच फरक नाही. म्हणून काय केलं पाहिजे? तीर्थयात्रा केली पाहिजे, तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. काय पहा, तीर्थयात्रा केली पाहिजे. उपनिषदामध्ये असा श्लोक आहे पहा की उपनिषदामध्ये असं म्हणतात की माणसाचं आपण जर एका जागेवर बसून राहिलो तर आपलं भाग्य एका जागेवर बसून राहतं. आपण जर चालायला लागलो तर आपलं भाग्य सुद्धा चालायला लागतं. आपण जर उठून बसलो तर आपलं भाग्य सुद्धा काय होतं? उठून बसतं. आपण जर झोपलो तर आपलं भाग्य सुद्धा काय होतं? झोपून राहतं. म्हणून आपलं भाग्य आपल्याला झोपून राहू नये असं वाटत असेल काय केलं पाहिजे? यासाठी आपण चाललं पाहिजे. सत्य माता सांगते चरैवेती म्हणजे माणसाने सारखं चालत राहिलं पाहिजे. मग कुठं नाही चाललं पाहिजे, चालत राहिलं पाहिजे. म्हणजे तीर्थयात्रेसाठी निघालं पाहिजे, माणसाने चालत राहिलं पाहिजे असं सत्य माता सांगते. म्हणून माणसाने तीर्थयात्रा केली पाहिजे, तीर्थयात्रेला आलं पाहिजे, चालत राहिलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर काय माणसं तीर्थयात्रेला येतच नाही, बरोबर आहे? एक वर्ग झाला, काही माणसं तीर्थयात्रेला येत नाही. काय माणसं तीर्थयात्रेला येतात तीर्थयात्रेला थांबत नाही. तीर्थयात्रेला आले की सकाळी दिसतात एकादशीला की संध्याकाळी पुन्हा गावात, म्हणजे अजिबात थांबत नाही. यांचं वर्णन यावरून केले. तीर्थयात्रेला आल्यानंतर थांबलं सुद्धा पाहिजे. यात्रेचा विधी पहा, असं म्हटलेलं आहे की यात्रा वासः तदाधिकरणम स्नानदान पुण्याचरणम निधनानिच, असं वर्णन केलेलं आहे श्रुती मातेने की यात्रा वासः, यात्रेला आल्यानंतर तिथं वास केला पाहिजे, म्हणजे राहिलं पाहिजे. काही माणसं सकाळी येतात आणि संध्याकाळी घरी जातात. ज्ञानोबा म्हणतात वाव धनाची परी आश्रम केहीच न धरे क्षेत्रे तीर्थी पुरी धारुणे. वाव धन म्हणजे वाव प्लास्टिक वाव आपल्याला वाव येते लगेच निघून जाते. तसं काही माणसं असतात, येतात सकाळी संध्याकाळी पुन्हा घरी, वाव धानासारखे असतात. किंवा ज्ञानोबराने उदाहरण दिलं पहा. ज्ञानोबरा काय कुठं गंमत करायची असेल तर ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरा फार गोड झाला. ज्ञानोबरा असे काही माणसं कसं आहे त्यांचं वर्णन करताना ज्ञानोबराने उदाहरण देतात. का मातलिया सरडा पुढते गुड पुढते शेंडा वारा कोरडा तैसे दया. ज्ञानोबरा म्हणतात सरडा असतो का? सरडा पाहिला तुम्ही केवढा असतो? एवढा बरोबर आहे. सरडा एवढाच असतो. सरडा काय करतो? झाडावर असतो ना तो सरडा, तो काय करतो? झाडाच्या बुडाला येतो. बुडाला बसतो का? बुडाला आला की तिथे थांबत नाही, पुन्हा शेंड्याला जातो. शेंड्याला तिथे बसतो का? पुन्हा खाली. म्हणजे बुड शेंडा असं सारखं त्याचं चालू असतं. ज्ञानोबरा तसे काही माणसं तीर्थयात्रेला आले ना म्हणजे अजिबात थांबणार नाही. आले की लगेच सकाळी येणार, संध्याकाळी पुन्हा घरी. असे काही माणसं म्हणजे काही वारीलाच येत नाही, काही येतात इथं येऊन थांबत नाही. आणि ज्ञानोबरा या ठिकाणी सुद्धा माता सांगते वारीला आलंही पाहिजे, वास म्हणजे तिथं राहिलं पण पाहिजे. अजून काय केलं पाहिजे म्हणजे वास. त्याच्यानंतर सांगितलं स्नान, तिथं आल्यानंतर स्नान केलं पाहिजे. कुठं? नळावर, बरोबर आहे. तिथं आल्यानंतर नळावर स्नान नाही केलं पाहिजे. आमच्या महाराजांनी कीर्तन सांगितले का महाराजांनी जे इथं आल्यानंतर नळावर स्नान करीन त्याच्या डोक्यातच नळ लागला. त्याच्यामुळे इथं आल्यानंतर स्नान कुठे करायचं? इंद्रायणीला करायचं. तर बरेच माणसं म्हणतात महाराज इंद्रायणीला स्नान करायला इंद्रायणीचं पाणी कसं आहे? काय आमचे गुरुवारी उल्हास बाबा सांगत असतात आपण इंद्रायणीच्या पाण्याकडे पाहायचं. ते म्हणत असतात सगळीकडे व्यापून असणारा निर्गुण परमात्मा आपल्याला पाहायचा असेल तर त्याच्यासाठी ज्ञानाची दृष्टी लागेल. आपल्याला जर विश्वरूप
सुख भगवान परमात्मा पाहायचा असेल तर त्याच्यासाठी दिव्य दृष्टी लागते. आपल्याला जर तीर्थाचा महिमा करून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी भाव दृष्टी लागते. तीर्थाकडे वरच्या डोळ्याने पाहायचं नाही की याच्यात पानं आहे, याच्यात फार घाण आहे. मग असं म्हटलं का तुम्हाला तीर्थाचं पुण्य लागणार. बस इंद्रायणी मातेकडे भाव दृष्टीने पाहायचं की ही इंद्रायणी माता आहे आणि डोळे बंद करून, कान बंद करून, नाक बंद करून उडी मारायची. असंच स्नान मध्ये करायचं. काय फळ स्नान केलं की इंद्रायणी स्नान, परती प्रदक्षिणा, सुटती यातना सगळं त्यांच्या. जे इंद्रायणीमध्ये स्नान करतात, प्रदक्षिणा करतात, त्यांच्या सगळ्या यात्रा काय होतात, उठून जातात. किंवा मनकर्णिका भागीरथी इंद्रायणीची स्नान करते ती मोक्ष पदासी जाते याचे संशय नाही. मनकर्णिका भागीरथी आणि इंद्रायणी याच्यामध्ये जर स्नान केलं तर काय होतं, मोक्ष पद प्राप्त होतं. म्हणून स्नान केलं पाहिजे. हे झालं तीर्थयात्रेचा महिमा. म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर राहिलंही पाहिजे. एक वर्ग येतो पण काय करतो, राहत नाही, निघून जातो. या ठिकाणी आलंही पाहिजे आणि राहिलंही पाहिजे. तीर्थयात्रा केली पाहिजे. अनेक संतांनी, साधू संतांनी सांगितले की बाबांनो, जोपर्यंत आपले हातपाय चांगले आहेत तोपर्यंत आपण तीर्थयात्रा केली पाहिजे. जब हे हात चालावया पाय तव तू आपले सुनित पाय तीर्थयात्रे जाय नको. जगद्गुरु श्री तुकोबराय सांगतात की जोपर्यंत आपले हातपाय चांगले आहेत ना तोपर्यंत काय केलं पाहिजे, माणसाने तीर्थयात्रा केली पाहिजे. जोपर्यंत पाय चांगले आहेत तोपर्यंत तीर्थयात्रा केली पाहिजे. ज्ञानोबा सुद्धा सांगतात, मनोनी नायकने पावे तव ऐकुनी घाली आगवे होता जाये तीर्थ जाय. ज्ञानोबा म्हणतात जोपर्यंत कान गेले नाही ना तोपर्यंत कीर्तन श्रवण करून घ्यायचे. जोपर्यंत डोळे गेले नाही ना तोपर्यंत देवाचं मुख पाहून घ्यायचे. आणि जोपर्यंत पाय पांगळे झाले नाही तोपर्यंत तीर्थयात्रा करायची. म्हणजे सर्व साधू संतांनी सांगितलं तीर्थयात्रा केली पाहिजे. तीर्थयात्रे सुखी जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे सेवो वासुदेव धनीवरे. नाथ महाराजांनी सुद्धा वर्णन केले की तीर्थयात्रे सुखी जाऊ, सुखाने तीर्थयात्रा केली पाहिजे. म्हणून सर्वांनी काय केलं पाहिजे, यात्रेसाठी आले पाहिजे. पण यात्रा सांगत असताना पहा, यात्रा 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 कोणाची असते, यात्रा चार प्रकारची सांगितली. कोणती कोणती थोडंसं सांगू का, शास्त्रात येते. चार प्रकारची यात्रा सांगितलेली. एक त्याला म्हणतात तीर्थयात्रा केली पाहिजे, पण चार प्रकारचे तीर्थ सांगितले त्यांची यात्रा केली पाहिजे. एक दैव तीर्थ, एक आसुर तीर्थ, एक आहे त्याला म्हणतात आर्ष तीर्थ आणि एक आहे त्याला म्हणतात मानुष्य तीर्थ. असे चार प्रकारचे तीर्थ शास्त्रामध्ये सांगितले. दैव तीर्थ कशाला म्हणतात, देवापासून निर्माण झालेले जे तीर्थ आहे त्याला म्हणायचं दैव तीर्थ. उदाहरणार्थ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते कुठे झाला जन्म, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म कुठे झाला, गोकुळात का मथुरे, मथुरेमध्ये झाला. मथुरेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म झाला. ते भगवान परमात्म्याची मथुरा, त्यानंतर गोकुळ, त्यानंतर वृंदावन हे जे क्षेत्र आहे ते कोणते आहे, दैव तीर्थ म्हणायचे याला. किंवा पंढरी जे आहे ते पांडुरंग परमात्म्याचं क्षेत्र आहे म्हणून त्याला काय म्हणायचं, दैव तीर्थ म्हणायचं, देवापासून निर्माण झालेले तीर्थ. दुसरा तीर्थाचा प्रकार आहे त्याला म्हणायचं आर्ष तीर्थ.
एक आर्ष तीर्थ आहे. आर्ष तीर्थ कशाला म्हणायचं? साधू आणि संतांनी जे तीर्थ निर्माण केले त्याला म्हणायचं आर्ष तीर्थ. त्यानंतर मानुष तीर्थ. मानुष तीर्थ कशाला म्हणायचं? मनुष्याने जे निर्माण केलेले आहे त्याला मानुष तीर्थ असते. एखाद्या राजाने जे तीर्थ निर्माण केलं असतं त्याला काय म्हणतात? मानुष तीर्थ अशा प्रकारचं म्हणतात. आणि एक तीर्थ राहिले त्याला म्हणतात आसुर तीर्थ. आसुर तीर्थ कशाला म्हणतात? गया जी आहे ना, गया, गया हे काय आहे? आसुर तीर्थ म्हणजे आसुरांशी संबंधित असलेलं तीर्थ, म्हणून त्याला आसुर तीर्थ असं म्हणतात. यामध्ये आपल्याला प्रामुख्याने दैव तीर्थ आणि आर्ष म्हणजे संत तीर्थ या दोन ठिकाणची यात्रा आपण केली पाहिजे. या प्रकारे भगवान परमात्मा सांगतात की बाबांनो, माझी यात्रा केली पाहिजे, आषाढी आणि कार्तिकीला मला विसरलं नाही पाहिजे असं पांडुरंग परमात्मा सांगतात. आषाढी कार्तिकी कार्तिकी विसरू नका मद सांगत असे बोध पांडुरंग. पांडुरंग परमात्मा सांगतात बाबांनो, आषाढी आणि कार्तिकीला मला विसरू नका. म्हणजे देवाची वारी आहे आषाढी आणि कार्तिकी. त्याप्रमाणे संतांची ही वारी आहे. संतांच्या वारीला आपण गेलं पाहिजे. संतांच्या वारीला गेलं तर कोणत्या संतांच्या वारीला जायचं? सगळ्या संतांमध्ये जे ज्येष्ठ संत आहे, सगळे संत ज्या संतांना मानतात असे संत आहे भगवान श्री ज्ञानोबा आहे. अशा ज्ञानोबांच्या वारीला यात्रेला आपण गेलो पाहिजे. ठीक आहे ज्ञानोबा आहे, पण अशा ज्ञानोबांच्या यात्रेला गेल्यानंतर फल काय? त्याचं फल ज्ञानोबा अभंगाच्या पहिल्या चरणात. यात्रे अलंकापुरारी यात्रा केली पाहिजे. मग कोणाची यात्रा केली पाहिजे? संतांची यात्रा केली पाहिजे. ज्ञानोबा सांगतात जर ज्ञानोबांच्या यात्रेला आलं तर काय फळ आहे? ज्ञानोबा सांगतात यात्रे अलंकापुरा येते ते आवडते विठ्ठला. ज्ञानोबांच्या यात्रेला जे येतात ना ते विठ्ठलाला आवडतात. विठ्ठल म्हणजे कोण? पांडुरंग परमात्मा. पांडुरंग परमात्माला आवडतो. कोणाच्या यात्रेला आल्यावर? ज्ञानोबांच्या यात्रेला आल्यानंतर. म्हणून ज्ञानोबांच्या यात्रेला आपण आलं पाहिजे. काय यात्रेला येणाऱ्यामध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत. यात्रेला लोक येतात त्यांच्यामध्ये 3 प्रकार आहेत. 3 प्रकारचे लोक यात्रेला येतात. बघा, पहिले यात्रेला येणारे लोक आहेत रूढीने यात्रेला येतात. दुसरे लोक जे आहेत ते यात्रेला येत असताना आवडीने यात्रेला येतात. काही काही लोक असे आहेत विधीने यात्रेला येतात. 3 प्रकाराने यात्रेला येतात.
म्हणजे एक रूढीने, विधीने आणि आवडीने, तीन प्रकारचे लोक यात्रेला येतात. त्याच्यापैकी पहिला रूढीने यात्रेला येतात. म्हणजे काही काही लोक रूढीने यात्रेला येतात. रूढीने म्हणजे लोकांची रूढ पडलेली आहे त्याप्रमाणे. म्हणजे आपल्या वडिलांनी वारी केली होती म्हणून आपणही वारी केली पाहिजे म्हणून लोक काही लोक यात्रेला येतात. काय यायचं, काय करायचं काही माहित नाही. आपले वडील जात होते ना म्हणून यात्रेला जायचं. असे काही लोक यात्रेला येतात. इथं आल्यानंतर मग रस्त्याने फिरतात, दुकान पाहतात, खरे रस्त्याने फिरतात. याचं दुकान पाहिजे, त्याचं दुकान पाहिजे. काय घेतात माहितीये का? पोळपाट, बेलणं, ते काय काही लोक मी पाहिले इळे घेतात. इळे कोणाला कामाचं काम नसतं, इळेच घेतात काही लोक इथं. म्हणजे या ठिकाणी येतात, काय करतात, काय करायचं माहितीच नाही. त्यानंतर इथला काय विधी आहे, काय करायचं काय, नुसतं आपल्या रस्त्याने फिरायचं, दुकानं पाहायचे, हे घे ते घे. काय सामान्य लोक आले की ते दुकानं पाहतात. आमची महाराज लोक निघाले की पॉम्पलेट पाहतात, कुठं कोणाचं काय नाही, कुठं कोणाचं कीर्तन. म्हणजे हे सगळं आपण पाहतो. काय रूढीला येणार होते. म्हणजे चला आपले वडील जात होते बाबा, लोकही जातात म्हणून जायचे, पण रूढीला नाही आलं पाहिजे, जाणून आलं पाहिजे. मग का जायचं, तिथं जाऊन करायचं काय, रूढीने येऊन उपयोग नाही. एक कथा सांगतात काय झालं, रूढीने त्यांनी केलं म्हणून आपण करायचं. चंद्रभागेमध्ये स्नान करता एक वारकरी गेला, कपडे गिपडे काढून तिथे काय कपडे घेऊन जाता येत नाही कारण ते चोराचं गाव. तिथं चंद्रभागेला स्नान करता गेला आणि ते कपडे काढून गेला, सोबत एक तांब्या नेला स्नान करता. आणि मग आता चंद्रभागेमध्ये स्नान करता जायचं, पण तांब्या कुठे ठेवावं. त्याने काय केलं, तांब्या ठेवण्यासाठी चंद्रभागेची वाळू उकळली, वाळू उकळून त्याच्यामध्ये तांब्या ठेवला. ठेवल्यानंतर पुन्हा वाळू काय केली, सपाट केली. आणि काहीतरी वळकण असली पाहिजे का नाही, वळकण असली पाहिजे म्हणून त्याच्यावर शंकराची पिंड तयार केली. इथं आपला तांब्या आहे म्हणून शंकराची पिंड तयार केली. नेमकं तो पिंड तयार करत होता तेवढ्याच पाठीमागून दिंडी आली. ते दिंडी आल्यानंतर त्या दिंडीच्या सगळ्या लोकांनी पाहिलं की यांनी काय केली, तर पिंड निर्माण केली. मग त्या लोकांना असं वाटलं की चंद्रभागेच्या आंघोळीला जात असताना पिंड तयार केली पाहिजे, म्हणून साऱ्या लोकांनी त्याच्या भोवती सगळ्या पिंडच तयार केल्या. हे स्नानाला गेलं आणि सगळ्यांनी पिंड तयार केल्या. पिंड तयार केल्यानंतर झालं असं, हे जेव्हा स्नान करून आल्यानंतर पाहतं तर सगळ्या पिंडी दिसू राहिल्या. मग ते काय, हे पिलू कर, ते पिलू कर, सगळ्या पिंडी उकळू लागला. याचा तांब्या सापडला नाही, गेला नाही याचा तांब्या. शास्त्रकार वर्णन करतात, गतानुगती लोका ओ पारमार्थिका वालुका लिंग मात्रेन गतंबे ताम्रभाजन. तो चिडला, तो काय म्हणा लागला, अरे लोक काय पारमार्थिक आहे का म्हणे, गतानुगती लोका. पुढचे लोक जसं करतात ना तसंच हे मागचे लोक करतात म्हणे. गतानुगती लोका न लोको पारमार्थिका, हे लोक पारमार्थिक नाही म्हणे. का, अरे वालुका लिंग मात्रेन गतंबे ताम्रभाजन, वाळूचं लिंग केलं त्याच्यामुळे माझा तांब्या गेला. म्हणजे लोक कसे आहे, गतानुगतिक आहे बाबा, त्यांनी केले म्हणून आपण करायचं. किंवा ते उदाहरण सांगत असतात. काय झालं, प्रदक्षिणा करताना बरेच वेळ सांगत होतात. प्रदक्षिणा करत असताना पुढचा एखाद्या प्रदक्षिणा करत असेल, एखादा नवीन असेल ना त्याच्या मागे चालतो, बरोबर तो कसा करतो पाहत असतो. हा काय करतो, त्याची मजा घेण्याकरता पंढरपुरात उदाहरण सांगतात. एक महाराजांनी काय केलं, ते पिक्चरची टाकी होती तिथंच त्यांनी दर्शन घेतलं, असं प्रदक्षिणा केली. पाठीमागून आणून त्यांनी दर्शन घेतलं, प्रदक्षिणा केली. तो म्हणला का, पुढे गेल्यावर महाराजांनी विचारलं, तिथं का दर्शन घेतलं म्हणे, का परिक्रमा केली. ती म्हणे तुम्ही केली म्हणून. तिथं काय होतं म्हणे, महाराजांनी विचारलं त्या माणसाने, तिथं काय होतं म्हणे, तुम्ही का तिथं प्रदक्षिणा केली. तुम्हाला तिथे हेमा मालिनी होती म्हणते, यांनी तिथं प्रदक्षिणा केली. अरे पण का करायची ते जाणलं पाहिजे. असे काही लोक आहेत ते रूढी नाही राहिले. याला रूढी नाही येणारे लोक म्हणतात. ते आले म्हणून आपण यायचं, पण काय करायचं काय नाही काही माहित नाही. याला रूढी नाही येणारे लोक. काही लोक येतात ते विधीना येणारे लोक आहेत. विधीना म्हणजे शास्त्र सांगतं बाबा तीर्थयात्रा केली पाहिजे. विधी ना शास्त्र म्हणताना ज्ञानोबरा म्हणतात ना तीर्थयात्रा केली पाहिजे. ज्ञानोबरा सांगतात तया प्रिया देवतालया यात्रा देवे करावया पहार जैसे पाया उलिक गावे. म्हणजे शारीरिक तप सांगत असताना ज्ञानोबरा म्हणतात की शारीरिक तप कोणतं आहे, पायाने भगवान परमात्म्याची तीर्थयात्रा करणं हे शारीरिक तप आहे. ज्ञानोबरा सांगतात ना तीर्थयात्रा करा, तुकोबरा सांगतात ना तीर्थयात्रा करा, मग आपण तीर्थयात्रा केली पाहिजे. असं विधीने काही लोक काय करतात, तीर्थयात्रा करतात. काही लोक असे आहेत की ते आवडीने तीर्थयात्रा करतात. म्हणजे त्यांच्या अंतःकरणात भगवान श्री ज्ञानोबराविषयी एवढी आवड आहे की ज्ञानोबरांचा समाधी सोहळा अजून 2-4 महिने राहिले तरी सुद्धा ते अगोदरच तयारी करून ठेवतात की आपल्याला ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याकरता जायचं आहे. दिवस मोजत राहतात, थोडे दिवस राहिले, आता वारी जवळ आली. असे जे दिवस मोजणारे लोक आहेत ना ते आवडीने समाधी सोहळ्या करता येतात. असे 3 प्रकारचे लोक समाधी सोहळ्या करता येतात. असे जे लोक आवडीने ज्ञानोबराकडे येतात ना, ज्ञानोबरा म्हणतात असे लोक आळंदीला आले
भगवान परमात्म्याला त्याचा आनंद होतो. यात्रे अलंकापुरा येते ते आवडते विठ्ठला. असे आवडीला भगवान श्री ज्ञानोबराच्या यात्रेला जे येतात ते पांडुरंग परमात्म्याला फार आवडतात. खरं तरी काय यात्रा शब्द यात्रा. यात्रा कशाला म्हणतात बरं? जत्रा वेगळी बरं का आणि यात्रा वेगळी. जत्रा म्हणजे तिथं गेल्यानंतर सगळं प्रपंचाचंच घेतलं जातं किंवा चित्तातही प्रपंचच असतो, त्याला काय म्हणतात? जत्रा म्हणतात. आपली धारकल्याची जत्रा असते, ही जत्रा आहे तिथं. आणि काय यात्रा कशाला म्हणतात? यात्रेमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी सगळा परमार्थच केला जातो, चित्तातही परमार्थच असतो, परमार्थिकच हेतू असतो, त्याला काय म्हणायचं? यात्रा म्हणायचं. यात्रा शब्दाचा अर्थ सांगू का? यात्रा यात्रा म्हणजे काय? थोडक्यात यात्रा यात्रा म्हणजे येणं आणि जाणं. आपल्या जीवाची सारखी संसारामध्ये येण्याची जाण्याची काय चालू आहे? यात्रा चालू आहे. पुन्हा जन्माला येतो, पुन्हा मरतो, पुन्हा जन्माला येतो, पुन्हा मरतो. ही काय आपली सारखी येण्या जाण्याची यात्रा चालू आहे. ही येण्या जाण्याची यात्रा जर आपल्याला संपवायची असेल तर त्यासाठी ही यात्रा केली पाहिजे. जसं आपल्याकडे म्हणतात ना, काट्यानेच काटा काढावा, काट्यानेच काटा जसा काढायचा किंवा विषानेच विष जसं मारायचं. सर्प चावला आणि त्याचं विष उतरायचं असेल तर त्याला काय औषध आहे? विषच औषध आहे. म्हणजे विषयाने विष जसं उतरत असतं, काट्यानेच काटा जसा काढावा लागतो, तसं जन्म मरणाची यात्रा संपवायची असेल तर त्यासाठी यात्राच करावी लागते. किंवा यात्रा शब्दाचा सोपा अर्थ सांगू का? यात्रा यात्रा म्हणजे काय? लक्षात ठेवा, यात्रा यात्रा हा शब्द थोडा लांबून म्हणायचा. कसा? यात्रा 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 या आणि तरुण जा, या आणि तरुण जा, याला म्हणतात यात्रा. किंवा अजून सांगू का? संस्कृत मध्ये यह म्हणजे जो, हे सर्वनाम. ते स्त्रीलिंगामध्ये जेव्हा घेतलं तेव्हा त्याचा होतो या. या म्हणजे जी, त्रात आहे म्हणजे रक्षण करणे हा धातू आहे. म्हणजे जी रक्षण करते तिला म्हणतात यात्रा. कशापासून रक्षण करते? या ठिकाणी आल्यानंतर दोषापासून जी रक्षण करते, पापापासून जी रक्षण करते, दुःखापासून जी रक्षण करते, तिला म्हणायचं यात्रा. अशा प्रकारची ही यात्रा आहे. आणि अशा यात्रेला जे आवडीने येतात भगवान श्री ज्ञानोबराच्या, ते पांडुरंग परमात्म्याला आवडतात. खरं तरी व्यवहारामध्ये असं नाही बरं का. एकाची यात्रा असेल तर ते दुसऱ्याला आवडत नाही. म्हणजे एकाच्या घरी आनंद असेल तर त्याच्या शेजारच्याला आनंद असतो का? एकाच्या घरी आनंद असेल तर शेजारच्याला दुःख असतं. व्यवहारामध्ये असते. पण यात्रा कोणाची इथं? यात्रा आहे ज्ञानोबराची. ज्ञानोबराच्या यात्रेला जे येतात त्याचा आनंद कोणाला होतो? भगवान परमात्म्याला. असं का बरं? एकाची यात्रा आणि एकाला आनंद? याचं कारण असं आहे की भगवान परमात्म्याचं ज्ञानोबरावर खूप प्रेम आहे. आणि आपली असं आहे ना, एक संबंधी आवड असते, एक साक्षात आवड असते. म्हणजे दोन मुलं खेळत आहेत, म्हणजे मुलगा बाहेर खेळत आहे, मुलगा खेळत असताना आई त्याला आवाज देते जेवणाकरता, बाळू जेवायला चल. जेवायला चाल म्हटल्यानंतर तो मुलगा जेवायला येतो, पण एकटा येत नाही, त्याच्या मित्राला पण घेऊन येतो. त्याच्या मित्राला जेवायला घेऊन आल्यानंतर आई काय करते? आपल्याच मुलाला जेवायला वाढते, त्याला वाढत नाही. असं करते का? असं करत नाही. जेवायला आल्यानंतर आपल्या मुलालाही वाढते, त्याच्याबरोबर दुसऱ्या मुलाला वाढते. दुसऱ्या मुलाबद्दल तिच्या अंतःकरणात प्रेम आहे का? प्रेम नाही. तरी त्याला का वाढते? कारण तिचं प्रेम आपल्या स्वतःच्या मुलावर आहे. आणि आपल्या मुलाला कोण आवडतो? त्याचा मित्र आवडतो. म्हणून त्यालाही काय करते? ते जेवायला वाटते. याला म्हणतात समजी आवड. तसं भगवान परमात्म्याला आवडतात ज्ञानोबा. आपण कोणाच्या वारीला आलो? ज्ञानोबराच्या. ज्ञानोबरा जर देवाला आवडत असेल तर ज्ञानोबराच्या वारीला जे येतात तेही काय होतात? देवाला आवडतात. त्याला संबंधी आवड असं म्हणायचं. किंवा बघा, आपली मुलगी असेल ना, आपली मुलगी आपल्याला आवडते का नाही? आपली मुलगी आपल्याला आवडते. आणि आपल्या मुलीचं जेव्हा लग्न होतं, लग्न झाल्यानंतर जावई आवडतो की नाही? खरं सांगा, जावई आवडतो की नाही? तुमच्या अधिक मासामध्ये फोटो पाहिले की? खरं सांगा, जावई आवडतो की नाही? बोलवलं होतं की नाही जावई अधिक मासात? जावयाचा काय संबंध आहे? तुम्हाला तुमची मुलगी आवडते ना, जावयाचा काय संबंध आहे? पण मुलगी साक्षात आवडते, जावई ही संबंधी आवड आहे. त्याप्रमाणे भगवान श्री ज्ञानोबराय पांडुरंग परमात्म्याला आवडतात. पण आपण ज्ञानोबरायांच्या वारीला येतो म्हणून आपणही पांडुरंग परमात्म्याला आवडतो. का बरं? कारण ज्ञानोबराय आणि पांडुरंग परमात्मा हे वेगळेच नाही ना, एकच आहे बा. लोपले ध्यान जगी
घेऊन ज्ञानी. कोणाचा अवतार आहे? ज्ञानोबा आहे. पांडुरंगाचाच अवतार आहे. अभिन्नता असल्यामुळे ज्ञानोबरांच्या वारीला आलं की पांडुरंग परमात्म्याला आपण आवडतो. म्हणून यात्रे अलंकापुरा येते हे आवडते विठ्ठला. बरं, ज्ञानोबरांच्या यात्रेला आले की आपण पांडुरंग परमात्म्याला आवडतो. पण ज्ञानोबरांच्या यात्रेला आल्यानंतर पांडुरंग परमात्म्याला का आवडतो? कारण ज्ञानोबरांची ही जी यात्रा आहे ना, ज्ञानोबरांची यात्रा भगवान परमात्म्यानेच ठरवलेली आहे. हे यात्रेचं दान भगवान परमात्म्यानेच ज्ञानोबराला दिलेलं आहे. हेच ज्ञानोबरा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये पांडुरंगी प्रसन्नपणे ज्ञानोबरांच्या वारीला जर आपण आलो, यात्रेला जर आलो की त्याचा आनंद भगवान परमात्म्याला होतो, पांडुरंग परमात्म्याला होतो. आणि पांडुरंग परमात्म्यानेच हे ज्ञानोबराला वारीचं काय दिलंय? दान दिलेलं. पांडुरंगे प्रसन्नपणे गेले देणे हे ज्ञाना. पांडुरंगाने प्रसन्न होऊन ज्ञानोबराला हे यात्रेचं काय दिलंय? दान दिले. बघा, भगवान श्री ज्ञानोबराय जेव्हा पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगा पुढे ज्ञानोबरांनी प्रार्थना केली की देवा, माझी अशी इच्छा आहे की तुझ्या चरणाजवळ मला काय करायची? समाधी घ्यायची. असं ज्ञानोबरा पांडुरंग परमात्म्याला म्हणाले. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासे समाधान तुझी होसे, हरी समाधी हे तुझपाशी घेणे देवा. नडगे मद भुक्ती, नडगे मद मुक्ती, तुझ्या चरणी आरती पुराती. ज्ञानोबरा म्हणतात देवा, मला भुक्ती नको, मला मुक्ती नको, फक्त मला काय करायचे? तुझ्या चरणाची आरती आहे, इच्छा आहे. तुझ्या चरणाजवळ समाधी घेण्याची मला इच्छा आहे. असं भगवान श्री ज्ञानोबा आहे पांडुरंग परमात्म्याला म्हणतात. तेव्हा भगवान परमात्मा सांगतात की ज्ञानोबा आहे, तुमची समाधी घेण्याची इच्छा आहे, पण तुमच्या समाधीचं स्थान मात्र घेणं का? कारण याच्याही पूर्वी तुम्ही अनेक वेळा समाधी घेतलेली, ती इथं नाही घेतलेली. कुठे घेतलेली? ज्ञानोबा भगवान परमात्मा सांगतात, अष्टोत्तरशे वेळा साधलेली समाधी पूर्वी तुझे स्थान नंदी खाली. आज 108 वेळेस तुम्ही समाधी घेतलेली, ते स्थान जर कुठे असेल तर या अलंकापूर नगरामध्ये आहे. म्हणून समाधीची जागा तुमची इथं नाही, अलंकापूरला आहे. म्हणून भगवान परमात्मा सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी अलंकापूर नगरीमध्ये आले आणि भगवान श्री ज्ञानोबराला या ठिकाणी समाधी दिली. त्यावेळेस भगवान परमात्म्याने ज्ञानोबराला दान दिले. कोणतं दान दिलं? भगवान परमात्मा सांगतात कार्तिक मासे शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल सरसे, दुसरी कृष्ण पक्ष तुझं निर्धारसे दिलेली असे. भगवान परमात्मा म्हणतात की कार्तिक मासे शुद्ध एकादशी, कार्तिक महिन्यामध्ये शुद्ध एकादशीला पंढरी यात्रा होईल सरसे, पंढरीची यात्रा होईल. दुसरी कृष्ण पक्ष तुझं निर्धारसे दिलेली असे. कृष्ण पक्षातली जी अष्टमी आहे त्या अष्टमीला मात्र काय होईल? तुमची वारी होईल. म्हणून ज्ञानोबराला हे वारीचं दान भगवान परमात्म्याने दिलं. पांडुरंगे प्रसन्नपणे हे ज्ञाना. अशा प्रकारचं ज्ञान पांडुरंगाने ज्ञानोबराला दिलं. बरं, ठीक आहे, ज्ञानोबराला अशा प्रकारचं ज्ञान दिलं. मग ज्ञानोबरा या ठिकाणी समाधी घेतली. ज्ञानोबरांनी ज्या स्थळावर समाधी घेतली, ज्या तीर्थक्षेत्रावर समाधी घेतली, ते तीर्थक्षेत्र नेमकं कसं आहे? ज्ञानोबरा त्या तीर्थक्षेत्राचा महिमा सांगतात की सगळ्या तीर्थक्षेत्रामध्ये मोठं तीर्थक्षेत्र जर पंढरपूर असेल तर त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ महिमा या अलंकापूर नगरीचा आहे. अभंगाचं तिसरं भूवैकुंठ पंढरपूर, भूवैकुंठ पंढरपूर, पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया. ज्ञानोबरांनी या ठिकाणी येऊन समाधी घेतल्यामुळे या तीर्थक्षेत्राला फार मोठं महत्त्व प्राप्त झालं. सगळ्या तीर्थामध्ये जर कोणतं तीर्थ मोठं असेल, वैकुंठ पंढरपूर, पंढरपुराला भूमीवरचं काय म्हटलेलं आहे? वैकुंठ म्हटलेलं आहे. भूमीवरचं वैकुंठ जर पंढरपूर असेल तर पंढरपूरचा महिमा फार मोठा आहे. कारण सगळे जेवढे काय तीर्थ आहेत
सगळे तीर्थ स्नाना करतात पुढे येतात पंढरपूर मध्ये येतात. सकळ तीर्थे माध्यान्ह काळी येते पुंडलिका जवळे वंदिती आंघोळी वंदिती चरण करते आंघोळी. त्या ठिकाणी पंढरपूरला पुंडलिका जवळ सगळे तीर्थ माध्यान्ह काळामध्ये येऊन काय करतात स्नान करतात. म्हणून सगळ्या तीर्थांचा बाप म्हटलेले पंढरीला बाप तीर्थ पंढरी भक्त पुंडलिकाचे द्वारे उभा राहिला विटेवरी कर्कटावरे ठेवेला बाप तीर्थ पंढरी. सगळ्या तीर्थांचा बाप जर काय असेल तर पंढरी आहे. भूवैकुंठ म्हटलेले असं भूवैकुंठ असणारं पंढरपूर म्हणजे क्षेत्र फार मोठा आहे, त्याचा महिमा फार मोठा आहे. ज्ञानोबा म्हणतात त्या पंढरपुरापेक्षाही आळंदीचा महिमा काय फार मोठा आहे. ज्ञानोबा सांगतात भूवैकुंठ पंढरपूर क्या भूर महिमा या पंढरपूर पेक्षा आळंदीचा महिमा काय मोठा आहे. का बरं मोठा आहे? तिथं बघा तिथं काय पंढरपूरला असं वर्णन केलेलं आहे. एक भूवैकुंठ एक शिवपीठ महिमा वरिष्ठ दुहेचा. पंढरपूर हे भूवैकुंठ आहे तर आळंदी हे शिवपीठ आहे. म्हणजे इथं पूर्वी काय आहे भगवान शंकर ज्ञानोबरांच्या अगोदर या ठिकाणी आलेले असं सांगतात की भगवान शंकर आणि पार्वती माता हे आकाश मार्गाने चालले होते. आकाश मार्गाने जात असताना ही अलंकापूर नगरी पाहिली. अलंकापूर नगरी पाहिल्यानंतर भगवान शंकर खाली उतरले, गडबडा डोळ्या लागल्यानंतर पार्वती माता म्हटल्या अहो इथं का वळता म्हणे काय झालं? भगवान शंकराने सांगितलं या ठिकाणी फार मोठा योगी पुरुष जन्माला येणार आहे आणि म्हणून समाधी घेणार आहे असं सांगितलं. आणि म्हणून भगवान शंकर सुद्धा पूर्वीपासूनच ज्ञानोबराच्या अगोदर त्या ठिकाणी काय झाले येऊन राहिले. म्हणून याला काय म्हणतात शिवपीठ म्हणतात. शिवपीठ हे जुनाट आहे तेथे मुकुट. म्हणून हे काय आहे शिवपीठ आहे, शिवपीठ आहे. भूवैकुंठ पंढरपूर तोही काय श्रेष्ठच आहे. परत सांगितलं तिथं काय असं सांगितलं पहा की तिथं तेथे पेरिले नुगवे शेती आणि आस्ती विरती येथे उदकले. पंढरपुरात जर पेरलं ना तर शेत काय होत नाही उगवत नाही. म्हणून तुम्ही पहा पंढरपूरला गेले की चंद्रभागेच्या पाण्यावर वाढलेला ऊस तिकडे काय चंद्रभागेच्या पाण्यावर वाढलेला ऊस आहे तिकडे शेती जास्त पिकत नाही. ते पेरिले नुगवे शेती आणि आस्ती विरती येथे उदकले. इथला काय महिमा आहे? इथं जर आपण इंद्रायणीमध्ये आस्ती आणून जर विसर्जित केल्या ना त्या आस्तीचं काय होतं पाणी होते. आस्ती या ठिकाणी विरून जातात असं इथं महिमा आहे. चक्र तीर्थ पंढरी तिथला महिमा असा आहे की तिथं चक्र तीर्थ आहे आणि इथं काय आहे चक्र तीर्थ पंढरी इथं भीमा सरोज इंद्रायणी असं सांगितलं. इथं काय भीमा भामा इंद्रायणी या ठिकाणी तिथं चक्र तीर्थ आहे तर इथं इंद्रायणी आहे भीमा आहे. बरोबर अजून सांगतात निळा म्हणे तेथे हनुमंत. तिथं कोण आहे पंढरपूरला हनुमंत आहे. निळा म्हणे तेथे हनुमंत येथे अश्वत्थ कनकाचा. पंढरपूरला काय आहे हनुमंत आहे. इथं काय इथं अश्वत्थ कनकाचा सोन्याचा पिंपळ आहे. कुठे आहे सोन्याचा पिंपळ? झोपू नका. कुठे आहे सोन्याचा पिंपळ सांगा? मंदिराच्या पाठीमागे बरोबर आहे. भगवान शंकराच्या बाजूला बरोबर आहे का नाही? कुठे आहे सोन्याचा पिंपळ? महाद्वारात आपण प्रवेश केला उजव्या हाताला काय सोन्याचा पिंपळ बरोबर आहे का? तुम्ही पाठीमागचा पाहिला जागेवर पाठीमागचा पाहू नका. समोर सोन्याचा पिंपळ कुठे महाद्वारामध्ये जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आगी आहे सेवट निळापुणे असा असणारा तिथे काय सोन्याचा पिंपळ आहे. म्हणजे पंढरपूरचा जसा महिमा आहे तसाच महिमा अलंकापुरीचा आहे. अलंकापूर हे फार मोठा महिमा अलंकापुरीचा असल्यामुळे उलट पंढरपुरापेक्षा जास्त महिमा सांगितला. का बरं? कारण संपूर्ण जग जेव्हा दुःखाने गांजतं आणि विश्रांतीसाठी जागा शोधतं तेव्हा सगळं जग त्या ठिकाणी विश्रांती घेतं. ते स्थान जर कोणतं असेल पंढरपूर. म्हणजे सगळे जग जे आहे विश्रांतीसाठी भगवान परमात्म्याकडे जातं. पण त्या भगवान परमात्म्याला जेव्हा विश्रांतीची आवश्यकता पडते तेव्हा तो भगवान परमात्मा म्हणतो नामदेव राय मला विश्रांतीची गरज आहे. मी आता खूप दमलो भागलो या ठिकाणी विटेवर उभा राहून लोकांना मूळ पापे तैसे तैसे यांचा उद्धार करता करता फार दमलो. आता विश्रांती घ्यायची. पुढे विश्रांती घ्यावा. नाम म्हणे देवा नाम म्हणे देवा Thank you.
विश्रांती घ्यावया तत्परी. म्हणजे सगळं जे भगवान परमात्म्याच्या ठिकाणी विश्रांती घेतं आणि त्या भगवान परमात्म्याला जेव्हा विश्रांती घ्यावी वाटते तेव्हा तो कुठे येतो? विश्रांतीचे स्थान, संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापूर. विश्रांतीचं स्थान असणारं संतांचं माहेर अलंकापूर आहे. या ठिकाणी भगवान परमात्मा येतो. म्हणून वैकुंठ पंढरपूर या घोर महिमाया. याचा वार्ता संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण विठोबा रूपात भजन करू. सर्वांनी हात वर करा. वैकुंठ पंढरपूर त्या भूमी घोर महिमाया. पांडुरंगे प्रसन्नपणे केले हे ज्ञाना. हो वैकुंठ पंढरपूर आहे पण त्यापेक्षाही श्रेष्ठ महिमा अलंकापूर नगरीचा आहे. निळोबरा म्हणतात असा अलंकापूरचा महिमा असल्यामुळे या ठिकाणी सर्व साधू संत ज्ञानोबरांचा महिमा जाणून धावत येतात, प्रतिवर्षी येतात. अभंगाचं शेवट निरामने जाणोनी संतांची जाणोनी संतांची धावत प्रतिवर्षी प्रतिवर्षी पांडुरंगे प्रसन्नपणे केले ज्ञाना. आणि असा अलंकापुरीचा महिमा असल्यामुळे खरं तर अलंकापुरीचा फार मोठा महिमा आहे. एक जर महिमा सांगायला लागलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही. आपल्याला काय अलंकापुरामध्ये नुसतं अलंकापुराचाच महिमा आहे. अलंकापुरामध्ये आल्यानंतर अश्वत्थाचा पिंपळाचा वेगळा महिमा आहे, भगवान शंकराचा वेगळा महिमा आहे, ज्ञानोबरांचा वेगळा महिमा आहे, त्यानंतर इंद्रायणीचा वेगळा महिमा आहे. हे सगळा महिमा काय वेगळा आहे. खूप विस्तार करू काय म्हणून थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. अश्वत्थाचा महिमा काय? अश्वत्थ सिद्धेश्वर समाधीसी नमस्कार. अश्वत्थाला आणि सिद्धेश्वराला जर नमस्कार केला त्याला मोक्ष प्राप्त होतो असं त्याचा महिमा सांगितले. किंवा ज्ञानोबरांच्या समाधीला जर नमस्कार केला तर काय होतो? मोक्ष प्राप्त होतो असं त्याचं बळ सांगितलेलं आहे. अनेक प्रत्येक गोष्टीचा महिमा प्रतिपादन केलेला आहे. पण निळोबरा शेवटच्या चरणामध्ये सांगतात की अशी जी अलंकापुरी आहे तिचा श्रेष्ठ महिमा आहे. निरामने जाणणे संत धावत प्रतिवर्षी. आणि सगळे संत प्रतिवर्षी या अलंकापुरीला काय करतात? धावत येतात. का बरं? जाणून येतात. आपण मग असे सांगितलं तसं बिना जाणता येत नाही. संत सगळे जाणून येतात. काय जाणून येतात बरं? जीवही जाणून येतो, देवही जाणून येतो आणि संतही जाणून येतात. जीव काय जाणून येतो? जीव हे जाणून येतो की आपण अलंकापुरीला गेलं पाहिजे. का बरं? ज्ञानोबरांकडे गेले तर आपण कसेही जरी असलो तरी ज्ञानोबरा आपला स्वीकार करतील. कृपाळू उदार माता ज्ञानेश्वर दया नमस्कार वारंवार न पाहे अति कुळाचा विचार. ज्ञानोबराय कुळ पाहत नाही, जाती पाहत नाही, काही पाहत नाही. बरं भाव तरी पाहतात का? देवाकडे गेले तर भाव लागतात. गिरधर लागतो भाव का बुका. पण ज्ञानोबराकडे आल्यानंतर भावही लागत नाही. भरत या भावे शरण जाता भेटी माडी तसे तुटे जन्मगादी. ज्ञानोबराकडे भलत्या भावाने शरण जा, भलत्याच नाही भलत्या भावाने शरण जा. भलत्या भावाने जरी ज्ञानोबराला शरण गेलो तरी सुद्धा ज्ञानोबराय माडी तसे तुटे जन्मगादी. म्हणून ज्ञानोबराकडे जीव सुद्धा जाणून घेतो. दुसरी गोष्ट, देवही ज्ञानोबराकडे जाणून येतो. का? कारण ज्ञानोबराकडे सगळे साधू संत येतात. देवाला आवडे साधू संत दया संघाचे सुरवाडी मज विदेहादी अंतरकडे किंबहुना आवडे. देव म्हणतात या साधू संतांची संगती प्राप्त व्हावी म्हणून मी निर्गुण असताना परमात्मा सगुण होतो की मला साधू संतांची संगती प्राप्त व्हावी. ज्ञानोबरांच्या समाधी सोडण्यासाठी किती साधू संत येतात. यांची संगती जर प्राप्त होत असेल तर देव सुद्धा जाणून येतो. देवही या ठिकाणी जाणून येतो. अजून या ठिकाणी संतही जाणून येतात. संत काय जाणून येतात? ज्ञानदेव वैष्णव मोठा. ज्ञानेश्वर महाराज आपल्या वैष्णवामध्ये सगळ्यात मोठे आहेत. जे मोठे असेल त्या मोठ्या व्यक्तीकडे गेलं पाहिजे म्हणून सगळे संत ज्ञानोबराकडे जाणून येतात. किंवा उपजताचे ज्ञानी हे वर्म जाणणे आले लोटांगणे चांगदेव. ज्ञानोबरा उपजतात ज्ञानी आहे हे वर्म चांगले महाराजांनी जाणलं आणि ते सुद्धा लोटांगणे आले. म्हणून निळामणे जाणले संत येते धावत प्रतिवर्षी पांडुरंगे प्रसन्नपणे केले हे ज्ञाना झालेली सेवा भगवान श्री ज्ञानोबरांच्या चरणी अर्पण करून तसे सर्व साधू संतांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण करा. खरं तर या ठिकाणी सेवा करायला मिळाली तर भाग्यच आहे. कारण त्या ठिकाणी आपण शिकलो
त्याच ठिकाणी आपल्याला काय झाली सेवा करायला मिळाली. आपण सुरुवातीला सांगितलं वाचोनी पडे नावाची ना सेवा ही जाणे स्वामीची ऐसे यामध्ये ग्रंथाची योग्यता की असे. खरं तर आपण काय फार मोठा अभ्यास केला नाही काय नाही, फक्त दादाचे आशीर्वाद, पप्पाचे आशीर्वाद, आईचे आशीर्वाद, सगळ्यांचे आशीर्वाद आहे. या आशीर्वादाने तुमच्या समोर सेवा करण्याचा काय केला प्रयत्न केला. खरं तर आम्हाला संस्थेत असताना दादाने खूप मारलं आणि ती मारायलाच पाहिजे होती. काय ज्याच्यावर प्रेम असतं त्यालाच मारतो माणूस. आपला माणूस असेल तर मारतो, बरोबर आहे नाही? तुम्हाला मारतात काही पोराव मला वाटलं नाही वाटलं काय मारलं तरच विद्यार्थी घडत असतो. काय ज्यावेळेस आपण विद्यार्थी अवस्थेमध्ये असतो त्यावेळेस मारलं बोललं रागावलं माणसाला वाईट वाटतं. पण त्या अवस्थेत आपल्याला कळत नसतं. आपण लहान असतो त्यावेळेस जर कोणी रागावलं बोललं मारलं ना त्यावेळेस फार वाईट वाटतं. त्यावेळेस माणूस काय करेल सांगता येत नाही, फार वाईट वाटतं त्यावेळेस. पण खरं पुढे आपण जेव्हा मोठं होतो ना तेव्हा त्याचा पश्चाताप होतो. कारण आपण जेव्हा मोठं होतो तर मोठं झाल्यानंतर त्यांनी त्यावेळेस जर मारलं नसतं तरी आपल्याला पुढे मोठं होता आलं असतं का? का अरे साधू संतांच्या संख्येत जायला भेटलं, साधू संतांच्या संख्येमध्ये राहून आपला अभ्यास करायला भेटतो. कशामुळे? त्यांनी मारलं आपल्याला, साधू संतांच्या संख्येत राहिलं पाहिजे शिकवलं म्हणूनच ना. जर त्यांनी मारलंच नसतं तर आपण कुठेतरी बाहेर निघून गेलो असतो. म्हणून त्यांनी मारलं. खरं तर मारायलाच पाहिजे, मारण्याशिवाय विद्यार्थी घडत नाही. असो बरोबर गाव मारलंच पाहिजे. ज्याप्रमाणे दादाने आम्हाला या ठिकाणी घडवलं शिकवलं, दादांची आज्ञा आणि म्हणून या ठिकाणी सेवेकरता आलो. झालेली सेवा दादांच्या चरणी अर्पण करून सेवेला करून तरी नुळते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे हे तुमचे विश्वासी पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संते नवी अंगुदेते. परत एकदा सर्व असलेले उपस्थित असलेले गुरुबंधू यांच्या चरणी नमस्कार होतो. याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर आपल्या संस्थेचे विद्यार्थी आमचे कुलदीप महाराज खूप गोड असं चिंतन महाराजांनी आज समोर मांडलेलं आहे. कालचे जे महाराज होते ते शिवचरित्रकार होते आणि आजचे जे महाराज आहेत ते ज्ञानेश्वरी करीत असतात. पूर्ण ज्ञानेश्वरी पाठांतर केलेली आणि लहान असताना संस्थेत त्रिमूर्ती या ठिकाणी आलेले आमचे युवराज महाराज, अनिल महाराज, कुलदीप महाराज आणि आहेत. तर विशेष लहान असताना ज्यावेळेस म्हणजे आपली संस्था चालू झाली 2009 ला, पहिल्या दिवसापासून जे विद्यार्थी आहेत त्याच्यापैकी ही आहे. त्यांच्या आजी पण गावाकडे एका म्हणाले होते की म्हणे अरे कुंडली काय राहायची व्यवस्था नाही, थोडं विटांचं बांधलेलं होतं, प्लास्टर नव्हतं, तर भीती वाटायची. बाजूने गवत वगैरे होतं, तर तिथं नको होतं दुसऱ्या संस्थेत ठेव म्हणे. तर त्यावेळेस नेमका आलेला विद्यार्थी समजा काय 5-6 महिने झाले असते दिवाळीला गावाकडे गेल्यानंतर आजीला म्हणे आजी ते महाराज झोपडीत जरी राहिले तरी मी त्याच महाराज सोबत राहील. मी तर कालही सांगितलं की हे आमचं भाग्य आहे की ज्ञानोबारांनी असे हिरे आमच्या संस्थेत पाठवले. तर आमच्यात तशी तेवढी योग्यता नाही. आमच्यापेक्षा पुढे ते आता आपल्या या संस्थेचं किंवा आपल्या या झाडाचं फुल साक्षात परमात्मा स्वरूप असणारे आमचे सद्गुरु जोग महाराज यांच्या संस्थेत अर्पण झालं. म्हणजे ते आता संस्थेत जोग महाराजांच्या संस्थेमध्ये ते अध्यापक म्हणून शिक्षक म्हणून. तर आता आयुष्यभर ब्रह्मचर्य राहणार, लग्न नाही. आणि म्हणजे जसे गुरुवर्य पहिले झाले त्यांच्या परंपरेत आता आपले महाराज गेलेले. म्हणजे आमच्याही पुढे त्यांनी खूप काय गुरु तो गुड़ रह गया चेला शक्कर हो गया, गुरु से चेला सवाय. असो उत्तरोत्तर सर्वांची प्रगती होत राहो. आमचे युवराज महाराज हे सुद्धा संस्थेचे विद्यार्थी आहेत. संस्थेत त्यांनी 4 वर्ष तर त्यांची संस्था झालेली आहे. तर असं या ठिकाणी खूप छान म्हणजे आता लेकर आले खूप कौतुक वाटतं, खूप आनंद वाटतो. काल ते आणि किती दिवसापासून भेट नव्हती. खूप छान मुलं इतका सुंदर वाजवतो महाराज पण युवराज महाराज गायन छान करतात. आणि तर लहान असताना असं होतं की मला तर राग आला आणि पहिले राग यायचा, आता नाही मला तेवढं पोरांना
हाय की आपले बघा तर किती तरी राग आला तर पूर्ण आनेला पुढे घालायचा, कारण तो पुढे आला की माझा अख्खा राग शांत होऊन जाईल. म्हणजे असं ते आल्यानंतर ते पूर्वीच्या आठवणी जागृत झालं की 2009 पासून असं. तर खूप खूप आनंद वाटला, त्यांचे धन्यवाद. या ठिकाणी कुंडलिक महाराज जाधव यांचा छोटासा सत्कार या ठिकाणी तर त्याचा त्यांनी स्वीकार केला. कुंडलिक ज्ञानेश्वर महाराज. त्याच्यानंतर गायनाचार्य आणि कीर्तन सुद्धा महाराज करतात. युवराज महाराज या या कुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाम सर्वांगी जय. त्याच्यानंतर आमचे अनिल महाराज उबाळे त्यांचाही सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यांनी स्वीकार केला. कुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाम सर्वांगी जय. त्याच्यानंतर आमचे वैभव महाराज देशमुख हरिपाठ अंतराची सेवा केली. कुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाम सर्वांगी जय. त्याच्यानंतर सर्जेराव महाराज भावले या या लोकांना दाखवायचं आपल्याला या या आपलं घरचं कार्यक्रम आहे, लोक आपल्या घरचे. कुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाम सर्वांगी जय. याच्यानंतर गायनाचार्य म्हणजे प्रवीण महाराज. कुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाम सर्वांगी जय. याच्यानंतर या ठिकाणी आज बरेच जणांनी आपल्या संस्थेला भेट दिलेली आहे. माधव महाराज वाघ या ठिकाणी आले, त्यांचे धन्यवाद. कीर्तनकार चेतनाताई ढोबळे याही येऊन गेल्या, त्यांचे धन्यवाद. आणि पुण्याचे नगरसेवक किशोर भाऊ झोळपकर हे या ठिकाणी येऊन गेले, त्यांचे धन्यवाद. आमचे काका शिवाजी काका आले, त्यांचे धन्यवाद. चिंचखेडून जे आलेले आमच्या काका सर्वांचे, जे काही पाहुणे मंडळी आले, दिनकर काका बी आले, त्यांचे धन्यवाद. सर्वांचे खूप खूप आभार.